प्रयत्न आता चालवला आणि भरपूर वेगानं या 2 धाबा इथे एकपट जातील. 5 ओव्हरची मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हर पॉवर प्लेचं तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून LBW विकेट असेल, मंकड विकेट देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. चेंडू कधी हरवला, फुटला, गहाळ झाला तर चेंडू नवीन देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची. दोन्ही संघ मैदानावरती चांगला क्रिकेट दाखवतील याच शंका नाही. कित्येक वेळा कडा विरोधात चांदई अशी मॅच आपण जरूर पाहिले, परंतु आज या मैदानावरती जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा होईल यावरती साऱ्याच प्रेक्षकांच्या नजरात अपील तर जरूर झाली, परंतु बॅटची कडा होती त्यामुळे आता पंचायती मात्र तटस्थ होते. कोणत्याही प्रकारचा निर्णय पोहोचला नाही. या दरम्यान अपील भरपूर स्ट्रॉंग होती, परंतु बॅटची कडा देखील तितकी स्ट्रॉंग होती त्यामुळे आता इथे मात्र तुम्ही पाहता बॅटर सेफ असतील. एका बाजूला वैभव थेर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. राज गोरे सारखा एक डावकर आहे, त्याचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर मैदानावरती खेळताना दिसेल. आतिश कोळंबे सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला जरूर मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला अभि देवगरे, कल्पेश साळुंके, कुशल गुरव, नीतू माळी असेल. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला बार षटकार. मॅच 12च्या विरुद्ध दिशेला हा फटका घेतला, षटकार ठोकला. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 8. याकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गुरुदास आतिश कोळंबे राईट मोर द विकेट. अजून एक विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिलेक्टचा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. 11 खेळाडू इथे मात्र अपील करतात, परंतु पंच सहमत नव्हते. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. एका बाजूला तुम्ही पाहताय निरंजन साबंत सर, दुसऱ्या बाजूला अजित पुत्रण सर. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. राईटम ओर द विकेट ना. हा देखील फटका चांगला आहे, शोधलाय गॅप, लावलाय मॅप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास तुम्हाला पाहायला मिळेल कुशल गुरवचा. त्याच्या स्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर टीमचे काही खेळाडू त्यांचं आगमन झालंय. तोही वेलकम, स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर आमचे जिहाद, तुमचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल विकेट हॅट्रिक संपादित केली आहे जिहादनं. आज देखील इनॅक्शनमध्ये असणार आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना एरंदाळ विरोधात बदलापूर गाव जनता राजा अशी मॅच देखील तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. आज एक्स्ट्रा मॅच देखील. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. वैभव थेर हा गोरदाची बारपट्टी दाखल झाला. षटक क्रमांक 2 मध्ये तो दाखल झालाय. 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग वरती उभा होता. बॅटर तुम्ही पाहताय अभि देवघरे आणि आता तो दाखल झाला. पहिला बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला खेळाडू उपस्थित. एक सिंगल इथे एक पडली. दरम्यान धावफलक पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या ती धावफलक जाऊन पोहोचला 18 याकड्यावरती आणि आता एक सिंगल ऍड केली आहे रितेश भोपीनं स्कोर कार्ड वरती. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग होत असताना टॉस इथे मात्र जिंकला टीम चांदई संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम
कडाव संघाला. श्री 11 जयशंकर चांदई, खरतर नरेंद्र तुकाराम गोमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मॅन फ्रॉम कुल्हारे नेरळ. राऊंड द विकेट गुरुदा तयार होतोय. अजून एक चांगला फटका, मागचा पाय वाकवलाय, चौकार दाखवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा, नाही धावांचा तोटा, बॉल सीमा पार. 4. हाफ ट्रॅकर बॉल होता, दरम्यान फलंदाज बाद. बॅटची कडा घेतली, इस्टनच्या मागे एक चांगला झेल स्वीकारलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि इथे मात्र तुम्ही पाहताय त्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न कुशलचा, आणि आता अखेर नाराज होत असताना त्याला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. कुशलला तुम्ही पाहिलं, स्वतःलाच असं वाटलं की गरज होती का, कारण ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे त्या बॉलला पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न, छेडछाड करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर आता जड पावल्यानं आणि जड अंतकरणानं मैदान सोडत असताना कुशल बाद झाला. नवीन बॅटर मैदानावरती विशाल पोखरकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आज कल्पेश साळुंखे इनॅक्शनमध्ये नाही आहे, कारण चांगला क्रिकेट नेहमीच कल्पेशनं देखील खेळलाय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. इथे देखील बॅटची कडा, थडमानला खेळाडू उपस्थित, दरम्यान सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 घेऊन आला. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय गुरुदास वैभव थेर हा खेळाडू जरूर पाहायला मिळेल. असं वाटलं होतं वाऱ्याच्या दिशेनं आक्रमण जरूर होईल, कारण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, त्यामुळे आता या षटकामध्ये धावा येतील, परंतु पूर्णपणे धावसंख्येला आळा घालण्याचं काम करतोय, कारण 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित राज होते, एक धाव तिथे एक पडली आणि आता सिंगलवरती थांबावं लागेल. दुसरीचा प्रयत्न करतात, थ्रो आपण पाहतोय चांगला जरूर आला, परंतु गॅदर करत असताना थोडीशी मिस्टेक केली वैभव थेरनं आणि क्षणाचाही विलंब न करता लगेच दुसरी धाव एक पडली आहे अभिनं, आणि आता इथून मात्र 2 धावा एक पट जातील. माहिती अभिला देखील अभि नाही तो फिर कभी नाही, त्यामुळे त्याला लगेच दुसरी धाव इथे एक पडली आहे. धावफलक पुढे सरकतो, टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली आहे. फलकावरती धावा 25, 25 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना वैभवला तुम्ही पाहताय 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. जबरजबर एक विकेट त्याने संपादित केली, धावा खर्च केला. आतापर्यंत या मॅचमध्ये 7 शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतो, कारण दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात कित्येक वेळा आमने सामने आम्ही पाहिलेत, त्यामुळे आता हा सामना चांगला रंगणार आहे या शंकात नाही आहे. हाफ ट्रॅकर बॉल, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, डीपमध्ये खेळाडू भरपूर वेगानं पोहोचतोय, बॉल लाडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रयत्न अपुरे पडले, बॉल सीमा पार. चौकार.
क्या बात आहे. तर जे धावपट्टू इथे दाखल झालेत सराव करण्यासाठी त्यांचं देखील नृत्य आपल्याला जरूर पाहायला मिळतो. निखिल हेलग आहेत, यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र षटक क्रमांक आपण पाहतोय. दोनचा खेळ देखील आता समाप्त झाला आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज राज गोरे येतात. डावकर आताचे बॅटर आहेत, परंतु उजव्या हाताने गोलंदाजी ते करतात. पहिला बॉल डॉट टाकलाय. समोर अनुभवाची शिदोरी तुम्हाला पाहायला मिळेल. अभि देवगर आहेत. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग ते करतील, कारण आज कल्पेश या टीममध्ये नाही आहेत, त्यामुळे आता पूर्णपणे जिम्मेदारी आहे अभिच्या खांद्यावरती. दिशा देण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा होती पंचांकडे न पाहता मैदान सोडले अभिनं आणि अखेर आता अजून एक धक्का लागतो टीम खडाव संघाला. फरदच बाद. क्रिशा 11 बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ बडबल B+. दोन टीमची आपल्याला विनंती आहे. क्रिशा 11 बदलापूर गाव त्यांच्या विरोधात बडबल B+. दोन टीमची आपल्याला विनंती आहे, आपण टॉससाठी लवकरात लवकर या. मिड इनिंगमध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर दाखल व्हायचा. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. राज गोरे आलेत. पहिल्या 2 बॉल राजच्या नावावरती राहिलेत. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 29-29 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना राज गोरे नवी बॅटर मैदानावरती दाखल झाला. बंटी हा खेळाडू तुम्हाला पारबॅल दरम्यानच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तिथे एक बंटी दुसरीचा प्रयत्न करत होते, परंतु भरपूर वेगानं खेळाडू पोहोचला बॉलवरती. सागर होते बॉलतून फेक करतील, दरम्यान एक चिक सिंगल येथे मिळते. धावफलक पुढे सरकत असताना विशाल पोखरकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, जो मात्र आता 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. संकटमोचक कामगिरी त्याला या मॅचमध्ये करावी लागेल, कारण संघाचा डाव आपण जर पाहिला तर थोडंसं कुठे ना कुठे थोडंसं बॅकफुटवरती आहे संघ कडाव या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. मोठ्या बॅकलिपनं खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टनच्या मागे यष्टीरक्षक होते, दरम्यान बॅटची कडा घेऊन बॉल मागे आला जरूर, परंतु झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. यष्टीरक्षक नितेश होते, जे मात्र बॉलवरती पोहोचले जरूर, परंतु आता एक जीवनदार मिळत आहे इथून विशाल पोखरकरला. संधी मिळाली, संधी मिळाली, संधीचं सोनं इथून करावं लागेल या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावफलक देखील पूर्णपणे स्थिरावला. गोलंदाज राज राईटम ओर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळेच की काय टप्पा पडल्यानंतर जणू काही थोडंसं वळण घेत असताना बॉल निघून चालायच रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकामध्ये आपण पाहतो फक्त आणि फक्त एक सिंगल धाव करत असताना एक विकेट, एक सिंगल धाव खर्च करत असताना एक विकेट संपादित केली आणि आतापर्यंत 4 चेंडू डॉट टाकलेत राज गोरेड. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, भरपूर वेगाने पोहोचला. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल लावण्याचा प्रयत्न फसतोय आणि अखेर बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जेल देखील निसटला आणि बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धोपाडणं, येतोय चौकार. यांचंही कौतुक व्हायला ऑफिशियल अपडेटर रोहित रॉय, दीपेश म्हात्रे, धनेश म्हात्रे, कुणाल राजाराम म्हात्रे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. भरपूर चांगले क्षणचित्र आता ते टिपत असताना, त्यामुळे आता धावफलक देखील पुढे सरकले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 34.
34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचलो तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती होती 29 होती. त्यामुळे आता 5 धावा इथून खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती चौकार वसूल केला. नवीन गोलंदाज दाखल झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैभव थेर राऊंड द विकेट. वैभवचा पहिला बॉल फेकून दिलाय व्ही शेप मध्ये. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, स्वागत से करेंगे सबका स्वागत. षटकार झाले. त्यामुळे विनंती आहे टीम क्रिशा 11 बदलापूर गाव टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. कुणाल पेनकर सर जे मात्र या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. राऊंड द विकेट करता सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस मात्र बॅटच्या टोएंडा चेंडू स्पर्श झालाय. दरम्यान त्यांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पार मिळेल. धावफलक सिंगलच्या जोरावरती आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 41. 41 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बॅचमध्ये कमबॅक आता चालवलाय वैभव थेर. हा गोलंदाज तुम्हाला जरूर पार मिळेल. 7 धावा 2 बरोबरती वैभवने आतापर्यंत खर्च केल्या. स्टॅकिंग वरती ज्याला 2 वेळा जीवनदान मिळालंय तोच खेळाडू विशाल पोखरकर. इथून विशालला आता विशाल कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये, कारण धावफलक तुम्ही पाहता चांगल्या स्थितीमध्ये आता कडाव संघ जरूर आहे. विकेट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळायचं होतं. डीपमध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचतोय. एक सिंगल तिथे एक पटी दुसरीचा प्रयत्न करतायत. स्वतः संघनायक भरपूर वेगाने पोहोचला. मंगेश होते. धावफलक 2 धावाच्या साथीने पुढे सरकतोय. मंगेश कोळंबे जो मात्र संघनायक सीमेरेषेवरती पेटलंग करत असताना 2 धावा इथे मात्र त्याने वाचवल्या. आपल्या टीमसाठी चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु लाईन थोडीशी खराब. अजित पुत्रांसराचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला जरूर धावफलकावरती पार मिळेल. एका धावेच्या साथीने पुढे सरकत असताना 44. 44 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. षटक क्रमांक 4चा खेळ तुम्हाला जरूर पार मिळतोय. गोपणीसारखी बॅट फिरवली. हेलिकॉप्टर उडवायचं होतं नाही जमलं. दरम्यान एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का? हो मिळतील देखील, कारण जणू काही आता पायामध्ये इथे मात्र स्प्रिंग ठोकलेत की काय. या 2 धावा इथे देखील एक पडल्या. हे संपार सिग्नल 1 रन शॉट. त्यामुळे आता एकच धाव मिळेल. 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न जरूर केला. घाई गडबडमध्ये मिळेल. एक सिंगल इथे मात्र एक पडली. दुसरीचा प्रयत्न देखील होता. 2 धावा एक पडल्या परंतु पंच सांगतात 1 रन शॉट. त्यामुळे आता एकच धाव मिळेल. बाब्या ज्याचे स्कोरर आहेत. धावफलक पुढे सरकत असताना 45. हा ट्रॅकर बॉल त्यावरती केला आक्रमण. बॉल चाललाय डी बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पाहतोय 2 वेळा जीवनदान मिळालंय विशाल पोखरकरला आणि आता विशाल कामगिरी तो करतोय. 50 अप 51 धावा धावफलकावरती जोडले गेले. जखमी भाग मैदानावरती डरकाळी फोडतोय आणि त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑन साइड ला खेचलाय. गेंद इस प्लॉट में उसे पार किया. पार्किंग प्लॉट में बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला. सेकंड इन अ रो. सिक्सर.
वाईट आपण गाडी मैदानाच्या बाहेर पार्क करा अशी विनंती आहे. सूर्यदेवता देखील असताना आता जात असताना कॅमेरामॅन सूर्यदेवताला देखील कव्हर करतात. पंच दोन्ही टीमला आपण सूचना द्यायची आहे, जर गरज असेल तर लाईट ऑन होतील, अन्यथा मिड इनिंगमध्ये आपण लाईट इथे मात्र ऑन करतोय. चला दोन टीमचे कॅप्टन बडबल बी प्लस टीमचे कॅप्टन इथे दाखल झाले, त्यामुळे विनंती आहे क्रिशा 11 बदलापूर गाव टीम कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. क्रिशा 11 बदलापूर गाव. चला कुणाल पेनकर सर जे आयोजकाच्या भूमिकेत आहेत, भरपूर काटेकोर नियमावली तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. त्यांच्या माध्यमातून नियमावली जरूर आपल्याला पाहायला मिळते, कारण आज देखील 4चा टायमिंग होता. सर पंच काहीसा इशारा करतात. चेंडू षटक क्रमांक 5चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक 4 ओव्हरच्या अंती 57 सत्तापड धाबा धावफलकावरती जोडले गेल्या, 2 फलंदाज बाद झालेत. मी आधीच म्हटलं होतं जखमी बाग मैदानावरती डरकाळी फोडतोय आणि अखेर विशाल पोखरकरच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. मंगेश आलेत गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट. पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित, भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न चालू आहे, 2 धाबा इथे मिळतील यात शंकाच नाहीये. आणि आता तिसरीचा प्रयत्न चालू आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 3 धाबा इथे मिळाल्या आणि आता धाबा धाबा आणि धाबा तुम्हाला पार मिळतील. 3 धाबा इथे एकपटल्या गेल्या. मंगेश कोळंबे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय, स्वतः संघ नायक आहे, त्यामुळे आता इथून धावसंख्या त्याला असं वाटलं होतं की भरपूर वेगाने पुढे सरकते, त्यामुळे आता स्वतःला गोलंदाजी मार्कवरती यायला हवं, धावसंख्या रोखायला हवी. त्याच अनुषंगानं गोलंदाजी तुम्हाला पार मिळते आणि तुम्ही पाहता आता पहिल्या बॉलवरती 3 धाबा खर्च करत असताना गोलंदाज मंगेश जरूर तुम्हाला पार मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती धावा होत्या फलकावरती 18, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 5, चौथ्या षटकामध्ये वागडी गोलंदाजी राहिली वैभव थेरची, त्याने 22 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक 5 घेऊन मंगेश कोळंबे आता दाखल होतो या मॅचमध्ये. मंगेशला जरूर तुम्ही पाहता इथून कमबॅक करावं लागेल. धावफलक देखील आता भरपूर वेगानं पुढे सरकत असताना गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, हा चेंडू तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडला, बोटं विकुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल. 60 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. दोन टीमच्या दरम्यान क्रिशा 11 बदलापूर विरोधात बडबल बी प्लस या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस होता, ऑन साइडला खेचून मारलाय, स्कोर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पेंडिंग षटकार ठोकला, धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 66 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आज या स्पर्धेमध्ये धावा बनतात, कारण आपण पाहिला पहिल्या डावमध्ये देखील पहिल्या मॅचमध्ये देखील 71 धावा मात्र बनल्या होत्या टीम आरडी चांदप संघाच्या माध्यमातून, आणि आता तुम्ही पाहता इथे देखील 66 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गुरुदास सज्ज होतं राऊंड द विकेट न खोदून काढलाय, ऑन साइडला खेचलाय, जरूर वाराशी भारताला चेंडू करतोय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय आणि अखेर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल इथे मात्र टिपलाय. अखेर विशालची ही वादळी खेळी इथे मात्र समाप्त होतीये आणि त्याला मैदान सोडावं लागेल फरदच बाद.
मॅच धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 66 धावा जरूर बनल्या गेल्या, परंतु अजून एक पर्यंत बाद झाला. नवीन खेळाडू साहिल मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. मंगेश कुळंब चांगली गोलंदाजी करतो. एक विकेट त्याला मिळाली आहे. राऊंड विकेट बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र तुम्ही पाहताय जरूर शरीरावरती चेंडू आदळतोय आणि अखेर साहिलला देखील इथून मैदान सोडावं लागेल. परंतु शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल सज्ज होतोय गुरुदास. शेवटचा बॉल स्ट्राईक घेतली होती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 72 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. मागील मॅचमध्ये 72चं टार्गेट होतं. 71 बनले होते, परंतु आता या मॅचमध्ये 72 बनल्या. 73चं टार्गेट आहे. स्वप्नील साबंत यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 72 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्या आणि आता 73 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शिवशक्ती कडाव विरोधात जयशंकर चांदई श्री 11 या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता खेळाचं दुसरं सत्र ज्यावेळेस सुरुवात होईल, या धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील, या मॅचचा धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक एवन जोडीचे शिलेदार बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर. धन्यवाद.
आजच्या तिसऱ्या रजनीमधून आपण हा पहिला सामना पाहणार आहोत. एका बाजूला शिवशक्ती कडाव आणि दुसऱ्या बाजूला श्री11 जयशंकर चांदये या दोन टीममध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 72 धाबा चाललेले आहेत आणि 73 धाबांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. रितेश भोपी आम्हाला सांगतात की 14.60च्या सरासरीने या धाबा बनवाव्या लागणार आहेत. 6-0. षटक क्रमांक पहिला दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्यासाठी कुशल गुरव. हो याच दरम्यान ऑन साईडला पण पाहतोय फुलर लेनचा बॉल. खोलवर टप्पाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन साईडला चेंडूला ट्रॅव्हल केला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सलामीची जोडी मैदानावरती नितेश आणि त्याच्या साथीनं राज गोरे ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. सातत्याने नेहमीप्रमाणे आपण पाहतोय जयशंकर चांदई श्री11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या वतीनं ही सलामीची जोडी नेहमीच टार्गेट मोठं असो किंवा छोटं असो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि याही आता स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दोन्ही कर्जत तालुक्यातील संघ आपण पाहतोय एकमेकांच्या समोर पहिल्याच लढतीमध्ये. गोलंदाज कुशल गुरव. हो यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने उडवला बॉल. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करतायत. तत्पूर्वी 2 धाबा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या ही धावफलकावरती 3 धाबा. 73 धाबांचं लक्ष्य. 14.60 हे आस्किंग रन रेट असणार या मॅचचं. 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहतायत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जाणता क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक 2025 हे शानदार पर्व आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला हा सामना दर्जेदार आहे. आणि आता अगदी आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राज घोरेचा आणि तिथे त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात सुद्धा आलेला आहे. 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय चांगली रचना. खेळाचं पहिलं सत्र ज्यामध्ये 72 धाबा बनवण्यात आला शिवशक्ती कडाव संघाच्या वतीनं. आणि द्वितीय सत्रामध्ये आपण पाहिलं तर 73 धावांचं आव्हान असताना संघाची सुरुवात श्री11 जयशंकर चांदई थोडीशी अडखळत करतोय. हो यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. जजमेंट चांगलं पाहायला मिळेल. रनिंग कॅच टिपत असताना फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल मोठा आदरा टीम श्री11 जयशंकर चांदई संघाला. राज गोरेच्या स्वरूपात फलंदाज बाद. नागपूर बेल्ट असेल त्यानंतर कर्जत असेल बांगणी असतील आणि नंतर आपण पाहिलं तर बडू नवगर अर्थातच भिवंडी विभागातून एक संघ दाखल होणार तर एक संघ कल्याण ग्रामीणचा सुद्धा आहे. भूमी 11 कुंदे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये आज दर्जेदार लढती आपण पाहणार आहोत. यानंतर क्रिशा 11 बदलापूर वर्सेस बडबल B+ हा संघ आपण पाहतोय. या संघात दरम्यान मॅच होईल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. ऍसिडिस OUT प्लम पकडले खात्रीशीर आणि आता फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा लागलाय टीम श्री11 जयशंकर चांदई संघाला. फलंदाज बाद. आणि त्याला मात्र खात्रीशीर पकडण्यात आलं. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. भरपूर साऱ्या अशा अपेक्षा वैभव थेर या
फलंदाजाकडून सुद्धा होत्या जयशंकर सांदेई संघाला, परंतु आता मात्र त्याने सुद्धा या ठिकाणी निराश केलाय. सलामीला राज बाद झाला. लगेच वैभव मात्र परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. 73 धावांचं आव्हान आहे, परंतु आता या आव्हानाला इथे सामोरे जावं लागणार आहे. ते म्हणजे फलंदाज आपण पाहतोय दितेश आणि त्याच्या साथीनं मंगेश. षटक क्रमांक पहिला कुशाल गुरवचं कौतुक करावं लागेल. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली आहे. शेवटचा अंतिम बॉल. हो, यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. विकेट हॅट्रिक संपादित केले कुशल गुरवने. काय अप्रतिम षटक हाताळले. फक्त सुरुवातीला ज्या 3 धावा खर्च केल्या ना आणि शेवटच्या 4 चेंडूंमध्ये एकंदरीत 3 गडी सुद्धा त्याने बाद केलेले आहेत. डॉट बॉल टाकत अप्रतिम षटक त्याने हाताळलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 10 धाव फलकापती आहेत. टीम सांदेई संघाच्या 3-3. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी जाणता राजा चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. स्पर्धा या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार सर्व संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व संघांचं प्रथमतः आपण अभिनंदन करू आणि या नगरीमध्ये स्वागत सुद्धा करणार आहोत. खऱ्या अर्थाने शिवशक्ती कडाव संघाला ही क्रीडांगण भरपूर लकी आहे असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला त्याने 72 धावा बनवल्या आणि आता या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली कुशल गुरवची, ज्याने पहिली विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित केली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आलेले गोलंदाज नीतू माळी. याच गोलंदाजाने या क्रीडानगरीमध्ये जो कारनामा केला होता जाई संघाच्या विरोधात, तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस पॉइंटला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. जंटल या ठिकाणी पुश करण्यात आला आणि अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल मिळाली आहे. संघाची दाबत संख्या धाव फलकावती 1 ने पुढे चालली आहे. 4 धावा आहेत. अडखळत सुरुवात पहिल्या समाजमध्ये पाहायला मिळाली आहे. अभि देवगरे यांना तुम्ही पाहतायत. कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ते उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. शिवशक्ती कडाव संघाला नेहमीच लीड करत असतात अभि देवगरे यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू. षटक क्रमांक 2 मध्ये नीतू माळी सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, आडव्या बाटने आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः अभि देवगरे पोहोचलेत आणि ते सेकंडचा कॉल पाहावं लागेल. कदाचित या ठिकाणी दोन्ही एंडला धोका होता आणि अगदी आपण पाहतो आता जणू स्ट्राईक एंडला DRS टीबी अंपायरची मदत घेण्यात आलेली. आपण चेक करणार आहोत. लगेचच पहिली धाव भरपूर वेगाने कंप्लीट करण्यात आली. सेकंडचा कॉल होता, परंतु अगदी आपण पाहिलं तर डेंजर एंडला या ठिकाणी थ्रोफेकी करण्यात आली असंच म्हणावं लागेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली असेल तर मात्र फलंदाज सेफ असेल. दोन्ही एंडला अगदी आपण पाहतोय रनआउट करण्याची संधी होती शिवशक्ती कडाव संघाकडे. चला केपी आपण या लवकर. या ठिकाणी डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे आणि आपण त्याच डिसिजनला या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न करू. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी आमच्या समवेत जॉईंट आहे. ऑफिशियल अपडेटर मिस्टर रॉय आम्हाला माहिती देतील आणि आता तिसरे पंच सुद्धा जॉईंट होतात. केपी Yes, it is not out. धाबा मिळतील 2. या उमेश सोनकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी या उमेश सोनकर यांच्या खांद्यावरती आहे. याच दरम्यान त्यांचे चिरंजीव सात्विक सोनकर आपले मनपूर्वक स्वागत. क्विट बॉय स्वागत आहे आपलं. हो, यावेळेस लॉंगॉनला आपण पाहतोय चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक अभि. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय.
कदाचित सुरुवातीला अंदाज तसा चुकला आणि एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार. अजित पुत्र सर सांगतायत इथे धाबा मिळतील 4. माननीय राज बगळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. इथून माळीवरती आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. हो या दरम्यान लाईन चांगली पाहायला मिळते. पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा चेंडू खाली राहिलाय. गती थोडीशी अगदी आपण पाहतो वेगवान जरूर पाहायला मिळाली, परंतु अचूक टप्पा होता. नियंत्रित गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी आपण पाहतोय षडयंत्र रचण्यात आले गोलंदाज नीतू माळीच्या वतीनं. आणि हा डॉट बॉल 20 बॉल आता 63 धाबांची गरज आहे. हो गती कमी केली आहे. बॅटची कडा मागे चालला बॉल आणि आता गली पॉइंट मध्ये आपण पाहतो हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत सिंगल धाव मिळते. श्री 11 जयशंकर चांदई संघ आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे शिवशक्ती कडाव. एकाच बेल्ट मधील हे संघ आहेत. अगदी आपण पाहिलं तर अगोदर शिवशंकर चांदई संघ लागेल, त्यानंतर थोडेसे पुढे गेल्यानंतर 1 ते 2 किलोमीटरचं अंतर जरूर असेल शिवशक्ती कडाव. म्हणजे आगीच्या अंतरावरती असणार हे 2 गाव आहेत. ऑन साइडला उडवलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक जज करतायत आबी देवगरे. आणि आता या ठिकाणी झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आपण पाहतो चेक केलं जात आहे. काय जबरदस्त एफर्ट होतं आणि थोडेसे थांबले मी तर म्हणेन अभि. कदाचित त्याचा तोल या ठिकाणी जात असल्या कारणास्तव त्यांनी मात्र त्या ठिकाणी डाईव्ह सुद्धा लगावली आणि पूर्णपणे स्वतःला सावरलंय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला हे चित्र जरूर पाहायला मिळेल. चला आपण चेक करू. 1 मिनिट. आपण या ठिकाणी आमचे तिसरे पंच कारण ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. झेल तर टिपला गेला, परंतु त्यानंतर काय गोष्टी घडल्या हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. अभि देवगरे यांना तुम्ही पाहतायत बॉल त्यांच्या हातामध्ये होता. एक्झॅक्टली नॉट आउट आहे कारण चेंडू झेल पकडल्यानंतर जमिनीला या ठिकाणी टेकलेला आहे. पूर्णपणे सेफ असेल बॅट्समन नितेशला पुन्हा एकदा जावं लागेल. असं वाटलं होतं की या ठिकाणी झेल टिपण्यात आलाय, परंतु प्रॉपर या ठिकाणी बॉल ग्राउंडिंग झालेला आहे. अर्थातच आपण पाहतो जमिनीला टच केलेला आहे. स्वतःचा तोल त्याला सावरला नव्हता, परंतु सावरत असताना त्याने आतमध्ये जरूर हा चेंडू ठेवलेला आहे हातामध्ये. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय नॉट आउट असेल. फलंदाज सेफ आहेत. वारंवार ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित या ठिकाणी आपण धाबा किती असतील पंच या ठिकाणी आम्हाला सांगायचे. चला एकही धाव मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू फक्त डॉट असेल. ओके 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये धावा धाव फलकावरती 11 आणि आता विजयासाठी 18 बॉल 62 धावांची गरज. 18 बॉल 62 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती समोरच्या एंडकडून बेटभट्टी एंडकडून हे षटक तुम्ही पाहणार आहात. संघाच्या वतीनं 30 षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाज कुशल गुरव. हो यावेळी शॉट ऑफ लेंथ होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि आता फक्त मिळेल केवळ एक सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावेला आता प्राधान्य देऊन चालणार नाही आहे कारण दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम चादई केली आहे. 61 धावांची गरज. अजूनही 17 बॉल शिल्लक आहेत. सामना तुम्हाला थोडंसं अगदी आपण पाहिलं तर हळूवार पद्धतीने संत सुरुवात करण्यात आली. जी सुरुवात 73 धावा या ठिकाणी बनवायची असल्या कारणास्तव जी सुरुवात व्हायला हवी होती ना जयशंकर चांदई संघाची, ती सुरुवात पाहायला मिळाली नाही आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बड विकेटला पुन्हा एकदा सेकंडचा कॉल नितेशचा आणि आता 2 धावा.
चेंडू गॅदर करण्यापर्यंत अगदी आपण पाहिलं तर थोडासा वेळ घेतला. कदाचित धोका होऊ शकला असं या मॅचमध्ये, परंतु अभि देवगरे या ठिकाणी त्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. अगदी आपण पाहतो मागच्या चेंडूवरती सुद्धा त्याने झेल टिपला, परंतु तो जमिनीवरती या ठिकाणी लावण्यात आला. हात त्याचा स्पष्ट टच होता, हे पाहिलं पंचांनी आणि तिथे फलंदाजाला सेफ घोषित केलाय. पाठची कडा, अंपायर सिग्नल, बीमर बॉल आणि संपर्क नाही आहे. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात कुशल गुरव, परंतु या ठिकाणी आता बीमर बॉल आपण पाहतोय. इट्स बीमर आणि देन फ्रीट. ॲक्शन रिप्लेमध्ये लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल. जणू काही प्रचंड वेगवान चेंडू होता, परंतु आता तो स्कीड झाला असंच म्हणावं लागेल या मॅचमध्ये, कारण दर्जेदार गोलंदाजी करतात आणि ते फलंदाज अगदी आपण पाहतोय झेल होती, परंतु फ्रीट असल्या कारणास्तव सेफ असतील. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सातत्याने सिंगल डबल लास्ट प्राधान्य दिलं जातंय. एकही चौकार, एकही षटकार अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर भरपूर वेळ झाला असेल. नितेशच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता, त्याचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका नाही आहे. सुस्वागतम 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 या दरम्यान या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सागरजी ज्ञानेश्वर देशमुख साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि इथे फलंदाज झाल्या बाद परतावा लागेल, आणखीन एक धक्का लागेल टीम चांदई संघाला. कुशल गुरवने नो बॉल टाकला, त्यानंतर आता लगेचच कमबॅक पाहायला मिळालं या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. कदाचित पंचांकडे स्ट्रॉंग अपील या ठिकाणी केली गेली आहे, परंतु पंच सहमत नाही आहेत. बडबल बी प्लस संघ आपण पाहतोय. काल कमी तिथे आम्ही लगेच आपण पाहिलं तर रात्री जवळ 12-12:30ला कानोर नगरीमध्ये हा संघ दाखल झाला. पिंपलास संघाच्या जागी त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आली, परंतु पहिला सामना त्यांनी गमावला. चांगला खेळ त्या ठिकाणी. जर पहिले षटक आपण पाहिलं 21 धावा खर्च झाला नसताना भडबल संघाकडून, तर सामना जरूर आपल्या बाजूने झुकवता आला असता. राकेश पाटील अँड ऑल टीमला इथे अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता मिळतील धावा एकंदरीत 2. पूर्णपणे आता मला तर वाटते की हा षटक या ठिकाणी बंदच करावा लागेल. पंच दंडित करतात कारण 2 बीमर टाकण्यात आलेत कुशल गुरवच्या वतीनं आणि आता संघाची धावसंख्या सुद्धा पुढे चालली आहे, ते एकंदरीत 3 या अंकाने. दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय प्रेश जिसाणे यांसाठी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या वतीनं जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आमच्या समवेत रितेश भोपी आज स्कोररच्या भूमिकेत जोडले गेलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करू. ऑफिशियल टीम तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने अजित पुत्रन सर असतील, निरंजन सावंत सर, कुणाल पेनकर यांना तुम्ही पाहणार आहात आणि 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्टची संपूर्ण ऑफिशियल टीम, ऑफिशियल कॅमेरामॅन सर्वांचं कौतुक करू. आणि आज कॉमेंट बॉक्समध्ये राहुल चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही ऐकला असेल. त्यानंतर अनुज मोरे यांना सलग तुम्ही 3 दिवस 3 रात्रीमध्ये ऐकणार आहात. संघाची धावसंख्या डबल कापती आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि आता 20 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त केवळ 20 धावा बनवण्यात आल्या. यामागचं कारण आहे की दर्जेदार गोलंदाजी केली आहे. ज्या पद्धतीने शिवशक्ती कडाव संघाने पहिल्या सत्रामध्ये धमालीची बॅटिंग केली आहे आणि आता मात्र कमालीची गोलंदाजी करतायत. जबरदस्त स्पेल आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाच्या वतीने हाताळलं जात आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 53 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतो प्रचंड वारा आहे आणि अभिमानाने आपला भगवा या ठिकाणी फडकतोय.
खऱ्या अर्थाने शिवसेनेची आन पान शान शांताराजा चषक तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक शिवसेनेचे शिलेदार सुद्धा या स्पर्धेला भेट देतील. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल हे दृश्य लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. त्यांचं एक कौतुक करावं लागेल ऑफिशियल कॅमेरामॅनचं. आणि आता 12 बॉल 53 धावांची गरज. हो, पहिलाच बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इथे चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय आणि आता चांगलं जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळत असताना एक सुंदर सेल सुद्धा टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. श्री 11 जयशंकर चांदई संघाला. फलंदाज बाद. कोणत्याच खेळाडूचा आज चांदई संघाचा पाहायला मिळाला नाही. जेव्हा जेव्हा चांदई संघ मैदानामध्ये खेळतो तेव्हा तेव्हा चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी आपण पाहतो. चांगल्या संघांना पाणी पाजण्याचं काम याच चांदई संघाने केलेलं आहे. परंतु आता आपण पाहतोय एकाच तालुक्यातील कदाचित हे 2 संघ आहेत आणि एकमेकांना अगदी आपण पाहतो एकमेकांचे डावपेच सुद्धा माहीत असतील. हकीच्या अंतरावरती असणारे संघ आहेत. शिवशक्ती कडाव संघाची आम्ही नेहमी चर्चा करत असतो की अगदी आपण पाहतो शिवशक्ती कडाव हे नाव आल्यानंतर तुम्हाला बाळ दिगंबर देवस्थान गणपती बाप्पाचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येईल. ऑन साईडला आपण पाहतोय कारण ज्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण प्रत्येक कार्याची सुरुवात करत असतो. 12 बॉल 53 धावांची गरज असताना आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. आता फक्त सामना थोडंसं अगदी आपण पाहिलं तर कठीण होत चाललेलं आहे. 10 बॉल आणि 51 धावांची गरज. हो, पुन्हा एकदा अनोखा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न आणि पक्षाच्या पंखाप्रमाणे या ठिकाणी अजित पुत्रन सर आपले हात बाहेर काढत असताना त्यासाठीच बाईट बॉल. अत्यंत सुंदर ऑफिशियल पंचगिरी तुम्हाला काल 4 रात्रीमध्ये कान्होरच्या नगरीमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. अजित पुत्रन सर, निरंजन सावंत सर, बाळा माने, दत्ता कडव सर्वच पंचांचं विशेष कौतुक आयोजकांच्या वतीनं तिथे सुद्धा करण्यात आलं. आणि लगेचच आपण पाहतोय बदलापूर नगरीमध्ये आणखीन एक दौरा पूर्णपणे कव्हर करत असताना अजित पुत्र सर, निरंजन सावंत आणि आता कुणाल पेनकर सर हे स्थानिक पंच तुम्हाला पाहायला मिळतील. हो, यावेळेस फटका चांगला आहे परंतु टायमिंग प्रॉपर की मिस टायमिंग आणि ते सेल टीपला स्वीकारलाय. लॉंग ऑफला फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. विकेटचं पतन. आपला निर्णय आमच्याकडे येणं लवकरात लवकर गरजेचं आहे. चला, या षटकाच्या आज जर तुमचा डिसिजन आला नाही तर तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल 2 धावांनी. हे लक्षात असू द्या. क्रिशा 11 बदलापूर संघ. फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल केलंय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु जणू काही हाताला चटका लागून बॉल चला सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चला, लगेच क्रिशा बदलापूर संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी आपला डिसिजन पोहोचवायचा आहे. ओ, या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला आणि डिसिजन आपण पाहतो या ठिकाणी आलेला आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 28 धावा. 28. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि
4 षटकांमध्ये संघाची धाबा संख्या त्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तब्बल 29 धावा आणि आता सामना थोडंसं दूर झालेला आहे. फिल्डिंगचा निर्णय बॅटिंग करावी लागणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे क्रिशा 11 बदलापूर संघाने आणि भडबल B+ या संघाला करायची या बॅटिंग. कर्जत तालुक्यातील आज आपल्याला कडाव संघ पाहायला मिळतो इन ॲक्शन मध्ये. चांदई संघ त्यानंतर भडबल B+ हा संघ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कर्जत तालुक्यातून पाहायला मिळेल. देरल शहराजवळ असणारं एक गाव आहे. ओ या दरम्यान फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. 2 धावांचा कॉल या ठिकाणी करण्यात आलाय आणि आता 2च धावा मिळतील. अगदी आपण पाहतो डायरेक्ट हिट कुशल गुरव यांच्या वतीने करण्यात आलाय. सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची मजा नाही आहे, रंगतता नाही आहे. कदाचित आपण पाहतो उत्साह सुद्धा पाहायला मिळत नाही आहे. जर सामना सुरुवात जर चांगली झाली असेल ना रितेश या मॅचची सेकंड इनिंगमध्ये तर सामन्यामध्ये तुम्हाला आणखी काही मजा वेगळीच पाहायला मिळाली असती. फाईट जरूर झाली असती परंतु वैभव थेर बाद झाला, राज बाद झाला आणि पूर्णपणे प्रत्येक फलंदाजाने निराशाजनक कामगिरी केलेली आहे. चला चर्चा नको. ओ या दरम्यान बागी सल्ला बॉल आता जणू काही सामना सोडला आहे आणि एकंदरीत अगदी आपण पाहिलं तर आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे ती मात्र या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. चला बडवल संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी आयोजकांशी लगेच 1 मिनिट संपर्क करा. काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी आयोजक देत आहेत. ओ या दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाज झाला बाद. जणू काही गोलंदाजाचा हात त्या ठिकाणी बॉलला स्पर्श झाला आणि सरळ यष्टांवरती लागलेला आहे तोपर्यंत फलंदाज बाद. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय फक्त आणि फक्त आता सिंगल डबललाच फक्त प्राधान्य दिलं गेलंय आणि आता यानंतर शेवटचे 2 बॉल फक्त फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट केली जाईल या मॅचची आणि यानंतर आपण फक्त केवळ 10 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत. ओ या ठिकाणी हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. शिवशक्ती कडाव संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना जबळ 72 धाबा त्याने बनवल्या आणि 73 धावांचं एक भलं मोठं टार्गेट असताना संघ प्रतिस्पर्धी अडचणीत जरूर सापडला. प्रत्येक गोलंदाजाने कामगिरी सुद्धा चांगली केली आणि आता शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो त्यावरती सुद्धा सिंगल आली आहे पण तो सामना फिनिश झालाय. 32 धावा फक्त 5 षटकामध्ये बनवता आल्या. बॅटिंग करत असताना श्री 11 जयशंकर चांदई संघाला आणि हा सामना खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी गमावा लागलेला आहे आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिवशक्ती कडाव संघ आपण पाहतो पहिला समाजवरती पकड मजबूत करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी धुवाधार बॅटिंग केली आहे
या मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, ज्याने तब्बल 31 धाबा बनवल्या. तोच खेळाडू विशाल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुशल